हॅलो डिअर ऑल, वेलकम टू पीके ॲग्री. दिस इज प्रोफेसर कलम. आत्तापर्यंत तुम्ही माझा स्क्रीन रेकॉर्डरच्या माध्यमातून आवाज ऐकलेला आहे. आता दिस इज अ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. ओके, एक्सटेन्शनचा टीचर असल्यामुळं, एक्सटेन्शनचं माहिती असल्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल एड्स इज मोर इफेक्टिव्ह ऑइल टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघतोय, आपण ॲग्रिकल्चर MPSCच्या बाबतीत बघितलेलं आहे. ओके, त्याचे आपले 3 पार्ट आतापर्यंत झालेले आहेत. पार्ट फर्स्टमध्ये आपण प्रीचा सिलेबस अनालिसिस केलेला होता. पार्ट सेकंडमध्ये आपण मेन्सचा फर्स्ट पेपर जो की कंपल्सरी आहे तो पाहिलेला आहे. पार्ट थर्डमध्ये आपण मेन्सचा ऑप्शनल पेपर, ऑप्शनलमध्ये 2 आहेत, 2 पैकी 1 निवडायचा असतो, ते बघितलेलं आहे. इथपर्यंत विद्यार्थ्यांना काहीही प्रॉब्लेम आलेला नाही, व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालेली आहे. इथून पुढेही 100% व्यवस्थित अंडरस्टँडिंग होणार आहे. फक्त व्यवस्थित बघा. आजच्या भागामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी म्हणणं होतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आलं की सर आता इथपर्यंत ऑल इज वेल, आता आम्हाला तुम्ही कशातून काय वाचायचे, रेफरन्स बुक सांगा म्हणजे आम्ही आमच्या डायरेक्शनला जाऊ शकतो. ओके, आणि एका टीचरचं काम तेच आहे की विद्यार्थ्यांना व्यवस्थित योग्य मार्गाने दाखवणे, योग्य मार्गाने विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करण्यासाठी मदत करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आता जे काही मी रेफरन्स बुकचे नाव सांगणार आहे थोडेसे ऐकलेले नसल्यामुळे थोडेसे वेगळे वापरू शकतात. त्यामुळे काय करा, वही आणि पेन घेऊन बसा. जे काही मी नाव सांगणार आहे हे तिथे नोट डाऊन करून ठेवा. दुसरी अनाउन्समेंट अशी करणार आहे की जे काही बुक्सचे नाव मी सांगणार आहे हे नाव आणि त्या बुक्सचे फोटो मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून टाकेन. ओके, टेलिग्रामला जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा आणि या बुकचे सर्व बुक जे काही रेफरन्स बुक आहे त्याचे कव्हर फोटो मी तिथे टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग करायला सोपं होईल एक्झॅक्टली बुक्स कुठला आहे. रेफरन्स बुकचं महत्त्व एवढं आहे की जर तुम्ही वेगळं जर पुस्तक हातामध्ये घेतलं तर तिकडं तुमची एनर्जी डायव्हर्ट होऊ शकते. म्हणून योग्य ठिकाणी योग्य एनर्जी स्पेंड झाली पाहिजे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ओके, लेट स्टार्ट. बघा, सुरुवातीला आपण इंग्लिश मराठी बघूयात. याच्यासाठी कुठले रेफरन्स बुक आहेत बघा विद्यार्थ्यांना. मराठीसाठी आहेत 15 क्वेश्चन जे आपण प्रीच्या सिलेबसमध्ये पाहिलेलं होतं. इंग्लिशसाठी आहेत 15 क्वेश्चन्स. ओके, GS साठी आहेत, जनरल स्टडीजसाठी आहेत 45 क्वेश्चन्स आणि ॲग्रिकल्चरसाठी 25 क्वेश्चन्स. असे मिळून 100 क्वेश्चन्स टू 100 मार्क्स फॉर प्रिलिम्स. ओके, आता मी सांगतोय तुम्हाला मराठीसाठी काय वाचायचं. मराठीचा सिलेबस जर तुम्ही पाहिलं तर मराठीमध्ये 2 भाग आहेत. एक आहे तुम्हाला व्याकरण आणि दुसरा आहे शब्दसमूह. ओके, आता व्याकरणसाठी जो आहे, व्याकरण कशातून तुमचं कव्हर होणार आहे त्याच्यासाठी बुक्स आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन बाय मोरा वाळंबे. ओके, मोरा वाळंबे एकदम फेमस बुक आहे. कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, जिथं जिथं ज्या ज्या परीक्षेला मराठी आहे तिथं तिथं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आलंच म्हणून समजायचं. ओके, तर व्याकरणचा जो काही पार्ट आहे हा मोरा वाळंबे सरांच्या बुक्स मधून कव्हर करायचा आहे. आणि जो काही ग्लोसरी आहे, ग्लोसरी म्हणजे काय, शब्दसमूह, म्हणजे तिथं मग तुम्हाला वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे जे काय हा जो काही भाग आहे हा बाळासाहेब शिंदे या बुक्स मधनं कव्हर करायचा. ओके, आणि व्याकरण जे आहे मोरा वाळंबे सरांच्या बुक्स मधनं कव्हर करायचं अशा पद्धतीने. आणि तुम्हाला मी एक गोष्ट इथं सांगतोय, तुम्ही जर मागचे पेपर्स प्रिलिम्सचे जे काही 4 ते 5 एक्झाम झालेले आहेत, जे काही प्रिलिम्सचे पेपर जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला कळेल की 100% 6 ते 7 क्वेश्चन्स असे असतात जे तुम्हाला ग्लोसरीवरती येतात, म्हणजे शब्दसमूहावरती येतात, आणि ते तुम्हाला कव्हर करायचे बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक्समध्ये आणि व्याकरण करायचे मोरा वाळंबे सरांच्या बुक्समध्ये. ओके, आता बघूयात इंग्लिशसाठी काय करायचंय. इंग्लिशसाठी ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना मोस्टली इथे प्रॉब्लेम आहे की स्कोरिंग होत नाही इंग्लिशमध्ये. मग इंग्लिश तुमचा IBPS जे काय बँकिंग एक्झाम आहे तिथे सुद्धा आपल्या मुलांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतोय. बघा, त्याच्यासाठी जर पॉसिबल झालं आत्तापासून या लेवलपासून कुठलाही एक न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा, इंग्लिश लँग्वेज आपोआप इम्प्रूव्ह होईल. आता याच्या बाबतीत बघूयात, सेम मराठीसारखं जे काही तुम्हाला सांगितलं इंग्लिशमध्ये सुद्धा 2 भाग आहेत. एक आहे तुमचं ग्रामर आणि दुसरा आहे ग्लोसरी. तुम्हाला ग्रामरसाठी वाचायचं आहे एकदम सोप्या भाषेमध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं बुक्स आहे, त्याचं नाव आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण. याची इमेज मी टेलिग्रामवरती टाकेल. बघा, इंग्लिश जे काय व्याकरणचा पार्ट आहे ग्रामरचा तो बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक्स मधनं करायचा आहे. आणि राहती गोष्ट ग्लोसरी. ग्लोसरीसाठी एकदम बेस्ट आहे पाल अँड सुरी. त्या बुकचं नाव आहे इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन बाय पाल अँड सुरी. ओके, हे झाले. इथपर्यंत तुमचे 15 आणि 15 30 क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. आता बघूयात
चालू घडामोडीसाठी काय करायचं, इथून पुढे तुमचा जीएस चा पार्ट चालू होते. जीएस किती मार्क साठी आहे? 45 क्वेश्चन्स, 90 मार्क्स. ओके, आता इथून पुढे तो भाग चालू होते. चालू घडामोडी, त्याचं नावच चालू घडामोडी आहे, नावातच चालू आहे म्हणजे काय विचारतील याची शक्यता काही विचारू शकतात. मग एका एक्झामला विचारलं होतं की कुठल्या तरी क्रिकेटपटूच्या जर्सीचा नंबर किती आहे. बघा अशा सारे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळं अलर्ट राहणं, सोसायटीमध्ये काय घडते, समाजात काय घडते याच्याबद्दल अलर्ट राहणं हा त्याचा मागचा उद्देश असतो. चालू घडामोडीसाठी तुम्ही करायचे पृथ्वी परिक्रमा मासिक किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं मासिक करायचे. दोन्हीपैकी कुठले एक करा, नॉट नेसेसरी दोन्ही वाचले पाहिजे हे गरजेचं नाही. आणि त्यासोबत सोबत एक इयरबुक येते. इयरबुक मध्ये काय असतं, मागच्या 1 वर्षातल्या घडामोडी दिलेल्या असतात. इयरबुक सुद्धा 2 भागामध्ये केलेलं असतं, एक 6 माहिक आणि दुसरं 6 माहिक, असे म्हणून 12 मंथ्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले असतात. कुठल्याही दोन्हीपैकी एक मासिक आणि कुठल्याही दोन्हीपैकी एक अकॅडमीचं इयरबुक वाचायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी कव्हर होतात. ओके, सोबत सोबत जर तुम्ही दुसऱ्या एक्झामचा अभ्यास जर करत असाल तर लोकसत्ता इज अ ब्रँडेड न्यूज पेपर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. यूपीएससी जर असेल तर द हिंदू पेपर, एमपीएससी जर असेल तर लोकसत्ता न्यूज पेपर इज द बेस्ट. नंतर येतो तुमचा हिस्ट्रीचा पार्ट, इतिहास. इतिहासासाठी 1-2 बुक्स वाचायचे. 2 बुक्स तर त्याच्या बाहेर एकही बुक्स वाचायचं नाही, 2 एकदम व्यवस्थित वाचायचे. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स किती येणार आहे, जास्तीत जास्त 7 ते 8 क्वेश्चन्स इतिहासावरती येतात. ओके, बघा हिस्ट्रीसाठी तुम्हाला सर्वात सुरुवातीला बेसिक कव्हर करण्यासाठी वाचायचं आहे 11वीच्या स्टेट बोर्डचं बुक्स आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं. आणि दुसरं आहे एक बुक्स, त्याचे रायटर आहेत अनिल कठारे. त्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्राचा समग्र इतिहास. कुठलं नाव आहे? महाराष्ट्राचा समग्र इतिहास बाय अनिल कठारे. सुरुवातीला स्टेट बोर्ड पासून सुरुवात करायची आहे आणि नंतर रेफरन्स बुकला हात घालायचा. ओके, बेसिक पाया पक्का होणं गरजेचं आहे. नंतर येते तुमचं जिओग्राफी. जिओग्राफीसाठी सुद्धा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप गरजेची आहे. इतिहासामध्ये तरी सुद्धा इतिहासामध्ये तुम्हाला इसवी सन पाठ करावे लागतात, आकडेवारी पाठ करावे लागतात. पण जिओग्राफीमध्ये जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तेवढे मार्क्स तुमचे वाढतात. जेवढं काही तुमचा नकाशा रिडिंग जे काय असेल ते जेवढं चांगलं असेल, जेवढे तुमच्या पिक्चर क्लॅरिटी तुम्हाला असेल तेवढे तुमचे मार्क्स जिओग्राफीमध्ये वाढतात. ओके, जिओग्राफीसाठी सुरुवातीला काय करायचे, तुम्ही 4थी ते 10वी आपल्या पाठ्यपुस्तकं जे काही भूगोलचे ते वाचायचे. याच्यामध्ये तुम्हाला एकदम तुमचं बेसिक क्लिअर होऊन जाईल 4थी ते 10वी पर्यंत. ते एकदा क्लिअर झाले की नंतर तुम्ही वाचायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्राचा भूगोल. रायटर आहेत के.ए. खतीब. कोण आहेत रायटर? के.ए. खतीब. खतीब सरांचं एकदम फेमस बुक आहे महाराष्ट्राचा भूगोल. याची इमेज मी टाकेल. याची नवीन एडिशन आलेली आहे, 35वी आवृत्ती त्याची मार्केटमध्ये आलेली आहे, ती आवृत्ती घ्या. ओके, इथपर्यंत क्लिअर. नंतर येतो समाज सुधारकाचा भाग. समाज सुधारकावरती मागचे पेपर अनालिसिस करा. प्रिलिम्सला कंपल्सरी 4 ते 5 क्वेश्चन्स समाज सुधारकावरती विचारलेले आहे. तुम्ही हे 11th स्टेट बोर्ड आणि हा इतिहासाचं बुक्स हे वाचताना तुमचे मॅक्झिमम समाज सुधारक कव्हर होणार आहे. आणि त्यात ॲडिशन म्हणून आपले मार्क्स जाऊ नये म्हणून सेपरेट समाज सुधारकसाठी मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत. एक तर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं ज्ञानदीप प्रकाशनचं बुक्स वाचा समाज सुधारकावरचं, किंवा CIA अमरावतीची अकॅडमी आहे, याचे एकदम बेस्ट बुक आहे. एक नोट्स आहे छोटीशी, त्याच्यावरती समाज सुधारक कव्हर केलेले आहे. त्याच्यामध्ये तुमचा तो पार्ट कव्हर होऊन जाईल. नंतर येते इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेसाठी तुम्ही एकदम ब्रँडेड कुठलेही एक्झाम्स घ्या, कुठलेही एक्झाम घ्या, कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, कुठलेही ग्रुप बी ग्रुप सी कुठल्याही एक्झामसाठी एकदम रेप्युटेड बुक आहे भारतीय राज्यघटना बाय रंजन कोळंबे. कोळंबे सरांचे एकदम बेसिक मराठीमध्ये बुक्स आहे. सर्व याच्यात तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्या काही विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये त्याचं एडिशन जर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आहे पॉलिटी एम लक्ष्मीकांत. एम लक्ष्मीकांत सरांचं बुक्स मॅक्सिमम UPSC ॲस्पायरंट्स हे बुक्स यूज करतात. याच्या बाहेर पॉलिटीचा क्वेश्चन्स येणं शक्यच नाही. आणि रंजन कोळंबे सरांनी ह्याच एम लक्ष्मीकांत बुकचं मराठीमध्ये एडिशन केलेलं आहे, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आहे. म्हणून बेसिकसाठी हे वाचा, भारतीय राज्यघटना रंजन कोळंबे. नंतर येतं तुमचे भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीसाठी तुम्ही वाचायचं रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था हे बुक आहे. भारतीय अर्थव्यवस्था बाय रंजन कोळंबे सर, हे रेफर करा. याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्या विद्यार्थ्यांना
पाहून फोटोग्राफ्स अंडरस्टँडिंग करून ज्यांना व्यवस्थित समजतं तशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक बुक आहे जे दीपस्तंभ प्रकाशनचं आहे, किरण देशले सरांचं. दीपस्तंभ प्रकाशन किरण देशले सर. बुकचं नाव आहे स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग 1. भाग 1 वरती कशामुळे फोकस केलं करण्याचे मार्केटमध्ये जर तुम्ही विचारलं माहिती जर नसेल तर 2 भाग आहे, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. पार्ट सेकंड जो काही आहे हा तुमचा राज्यसेवेच्या सेकंड पेपरसाठी, राज्यसेवेच्या मेन्ससाठी उपयोगाचा आहे. आणि पार्ट फर्स्ट जो काही आहे हा बेसिक याच्यामध्ये इकॉनॉमिक्स तुमचं कव्हर होऊन जाईल. ओके, इथपर्यंत क्लिअर झालेला आहे. नंतर येतो तुमचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, असं ते 2 पार्ट्समध्ये तो सिलेबस कव्हर केलेला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पर्यावरण येतं, तर त्यासाठी तुम्ही वाचायचं आहे पर्यावरणावरती बुक्स आहे तुषार घोरपडे सर. बुकचं नावच आहे पर्यावरण, तुषार घोरपडे बाय युनिक अकॅडमी. याच्यामधनं पर्यावरण कव्हर होईल. राहती गोष्ट सस्टेनेबल ॲग्रिकल्चरची, तर तुमचं जे काही प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी आहे, रेड्डी अँड रेड्डी, हे जे काही बुक्स आहे या बुक्समध्ये तुम्ही जर इंडेक्स पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असा सेपरेट एक छोटासा 5 ते 10 पेजेसचा एक टॉपिक आहे, तो सस्टेनेबल ॲग्रिकल्चर तिथनं वाचायचं. आता GS मधला तुमचा शेवटचा पार्ट आहे ज्याच्यावरती आतापर्यंत कंपल्सरी 4 ते 5 क्वेश्चन्स फिक्स आलेले आहेत. कितीपैकी? 100 पैकी. ओके, ते आहे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यासाठी तुम्ही वाचायचंय बोबडे सरांचं बुक्स. मार्केटमध्ये फक्त गेला कम्प्युटर बोबडे सर एवढं जरी म्हटलं तरी तुमच्या हातामध्ये ते बुक्स येऊन जाईल, एवढे फेमस बुक्स आहेत. फक्त माहिती नसल्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. आपण किती मार्क्स कव्हर केले, इथे किती क्वेश्चन झाले? 15, 30 आणि हे 45. ओके, इथपर्यंत एवढे क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. आता राहतं तुमचं ॲग्रिकल्चर फॉर 25 क्वेश्चन्स. ॲग्रिकल्चरला किती आहे? 25 क्वेश्चन्स. मॅक्झिमम विद्यार्थी या गैरसमजामध्ये राहतात की आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहोत, आपल्याला ॲग्रिकल्चर वाचायची गरज नाही प्रिलिम्ससाठी. पण त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो त्यांना, आपण जे काही डिग्रीमध्ये वाचतो हे डिग्रीचं नॉलेज ऑलरेडी मेन्समध्ये विचारणार आहे. मग प्रिलिम्समध्ये ते क्वेश्चन येणार आहेत का? साहजिक नाही. दिस इज अ कॉमन सेन्स. ओके, मेन्समध्ये एवढं सगळं 400 क्वेश्चन्स 400 मार्क्ससाठी विचारणार आहेत, मग त्याच्यावरती प्रिलिम्सला परत 25 क्वेश्चन विचारतील का? ऑब्विसली नाही. म्हणून ॲग्रिकल्चरचे प्रिलिम्सचे क्वेश्चन्स वेगळे राहतात. ओके, थोडेसे ते डिप्लोमा लेवलवरचे क्वेश्चन्स राहतात आणि मराठीमधनं क्वेश्चन्स राहतात. मराठी इंग्लिश दोन्हीमधनं असतात, पण क्वेश्चनची लेवल थोडीशी ग्रॅज्युएशनपेक्षा वेगळी असते. त्यासाठी काय व्हायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं, सरळ सर. त्याच्यासाठी कृषीविषयक घटक रंजन कोळंबे सरांचं बुक्स आहे मार्केटमध्ये, एक तर हे वाचायचं किंवा कृषीविषयक घटक बाय के सागर. 2 कृषीविषयक घटक आहेत, एक रंजन कोळंबे सर, दुसरं के सागर. दोन्हीपैकी कुठलेही एक वाचा. पण नाशिक नोट्स जी काही इथे दिलेली आहे, नाशिक नोट्स 100% वाचायची. नाशिक नोट्समधनं क्वेश्चन्स येतात. ओके, अशा पद्धतीनं तुमचे 25 क्वेश्चन्स ॲग्रिकल्चरचे कव्हर होणार आहे. 30 क्वेश्चन्स इंग्लिश मराठी, 45 क्वेश्चन जनरल स्टडीज, 25 क्वेश्चन्स ॲग्रिकल्चर. इन दिस वे वी कव्हर द 100 क्वेश्चन्स. प्रिलिम्ससाठी किती आहेत? 100 क्वेश्चन्स, 200 मार्क्स. वेळ आहे 1 तास. एका तासामध्ये ॲक्युरसी खूप ठेवणं गरजेची आहे. त्यामुळं फापट पसारा वाचत बसायचं नाही. सरळ सरळ जी काही रेफरन्स बुक दिलेली आहे एवढेच वाचायचे, रिपिटेशन जास्त करायचं म्हणजे एक्झामला आठवतं. ओके, नाहीतर आपण काय करतो, माहिती नसतं बरेचसे दुसरेच वाचत बसतो, हे वाच ते वाचते. असं न करता एवढ्या आणि एवढ्याच पुस्तकावरती कॉन्सन्ट्रेट करा. प्रिलिम्सचे 100% मार्क्स तुम्हाला मिळतील. ओके, प्रिलिम्ससाठी किती घ्यायचे आहेत मॅक्झिमम? शिवारकीसाठी अबोव 50, म्हणजे तुमचे 100 पैकी 50 क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजे प्रिलिम्सला. ओके, याच्यावरती आलात म्हणजे तुमची चांगले मार्क्स तुम्हाला भेटतील, म्हणजे तुमची प्रिलिम्स क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढतात. मागची जी काय ॲग्रिकल्चर MPSC झाली त्याच्यामध्ये जागा जास्त होत्या म्हणून कट ऑफ कमी लागलेला होता. पण जर जागा कमी आल्या तर कट ऑफ जास्त जातो. जास्तीत जास्त तो 55 मार्क्स पर्यंत जातो, 55 क्वेश्चन्स पर्यंत. ओके, 55 क्वेश्चन्स तुमचे मॅक्झिमम सेफ रेंजसाठी बरोबर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एवढं सगळं वाचायचं आहे. वेळ खूप आहे, सावकाश वाचायचं, व्यवस्थित वाचायचं, रिव्हिजन करायचं, मार्क्स भेटणार म्हणजे भेटणार. ओके, होप सो इथपर्यंत सगळं कळलेलं असेल. राहती गोष्ट याच्या इमेजेसची तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्ही टाकणार आहे.
तिथे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, जे फर्स्ट टाइम बघत असतील, ज्यांना कोणाला डाऊट असेल की प्रिलिम्सचा सिलेबस काय, मेन्सचा काय, मेन्सचा ऑप्शनल पेपर काय, तर त्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल आणि इथून पुढे तुम्हाला लिंक लागेल. आता नेक्स्ट पार्ट मी जो काही टाकणार आहे तो मेन्सचा फर्स्ट पेपर, जो की कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि तुमचा सॉइल सायन्स. ओके, याचे रेफरन्स बुक मी नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहे. ओके, होप सो इथपर्यंत कळलेलं असेल. याच्या व्यतिरिक्त काही जरी डाऊट्स असतील तरी कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स विचारा. आय एम ऑलवेज आन्सरेबल टू युअर डाऊट्स. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.